नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रातलं आजचं व्याख्यान हे कैलासवासी गिरिजाबाई गोपाळ साठे यांच्या स्मरणार्थ आहे. बेळगावच्या असलेल्या गिरिजाबाई साठे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विगो साठे यांनी स्मृती व्याख्यानाची सुरुवात केली. वसंत व्याख्यानमालेमध्ये श्री विगो साठे हे स्वतः एक लोकप्रिय शिक्षक होते आणि बेळगावमध्ये मराठी टिकवून ठेवण्यात त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. त्यांच्या स्मरणार्थ अजूनही त्यांचे विद्यार्थी आवर्जून बेळगावमध्ये कार्यक्रम करत असतात. प्रतिवर्षी वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात एक व्याख्यान आपण कैलासवासी गिरिजाबाई गोपाळ साठे यांच्या स्मरणार्थ करतो. आज या व्याख्यानासाठी आम्ही ज्यांना निमंत्रित केलंय ते माननीय ॲडव्होकेट श्री सदानंद फडके यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. ॲडव्होकेट सदानंद फडके हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. आणीबाणीच्या वेळी त्याच्या विरोधात त्यांनी निषेध नोंदवला आणि त्यामुळे मिसा या कायद्याखाली त्यांना कारावास भोगावा लागला, साधारण 18 महिन्यांचा. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली, म्हणजे लॉ ग्रॅज्युएट ते झाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 3 तप ॲडव्होकेट सदानंद फडके हे नाव कायद्या क्षेत्रात एक गाजणारं नाव आहे. या दरम्यान त्यांनी आधी पुणे सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि काही प्रसंगी थेट सर्वोच्च न्यायालय या सर्व पातळ्यांवर आपलं कायदेविषयक कौशल्य सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या ओळखीचं आणखीन एक पैलू म्हणजे ते जसे कायद्याची वृक्ष भाषा जाणतात, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार बाळगत अनेक वेगवेगळे सर्जनशील उपक्रम राबवतात. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पतित पावन संघटनेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता, काही मित्रांच्या सहाय्याने. त्यानंतर त्यांनी त्यावेळी घेतलेलं रक्तदान शिबिर हे तेव्हाचं सर्वोच्च रक्तदानाचं रेकॉर्ड करणारं रक्तदान शिबिर ठरलं. पहिल्याच रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 5,600 रक्त बाटल्यांचं संकलन ॲडव्होकेट सदानंद फडके यांच्या चमूने तेव्हा केलं. त्यानंतरही पुणे जिल्ह्यातल्याच एका खेड्यामध्ये जेव्हा लावणी करायला शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आले, समस्या आल्या, तेव्हा त्यांनी थेट विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि पुण्याहून बस भरून अनेक विद्यार्थी त्या खेडेगावात गेले आणि त्यांनी भात लावणीमध्ये आपलं योगदान दिलं. तेव्हा एकीकडे कायद्याची, त्यातही गुन्हेगारी खटले लढवण्याची वृक्ष कामगिरी करता करता एकीकडे सर्जनशील उपक्रम राबवणं हा ॲडव्होकेट सदानंद फडके यांचा एक लक्षणीय पैलू आहे. त्यांच्या ओळखीतला आणखीन एक पैलू सांगून मी त्यांना भाषणाची विनंती करीन. तो म्हणजे पुण्यातली सुप्रसिद्ध अशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था. या संस्थेचे ते सभासद आहेत. सुरुवातीला या संस्थेच्या नियामक मंडळाचे म्हणजे रेग्युलेटरी काउन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं आणि आता गेल्या दशकभरापासून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून माननीय ॲडव्होकेट सदानंद फडके सर काम बघतात. साध्य आणि साधन अशा विषयावर आता माननीय ॲडव्होकेट सदानंद फडके आपल्याशी बोलतील. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेमध्ये मला दृश्य नसलेल्या सर्व श्रोतृ वर्गाला माझा सप्रेम नमस्कार. वसंत व्याख्यानमालेशी माझा लहानपणापासूनचा संबंध आहे. मी लहानपणापासूनचा मुद्दाम म्हणतोय, त्याचं कारण टिळक स्मारक मंदिरामध्ये दरवर्षी वसंत ऋतूमध्ये असणारी ही व्याख्यानमाला ही सदाशिव पेठेमध्ये आहे आणि सदाशिव पेठेमध्येच माझा जन्म झाला आहे, माझं संगोपन झालं आहे. 800 ते 1000 फुटावर माझं निवासस्थान, 200-400 फुटावर ज्या दवाखान्यामध्ये माझा जन्म झाला तो दवाखाना आणि 200-400 फुटावर ज्या प्राथमिक शाळेमध्ये कैलासवासी काका पिले यांची नूतन बालविकास मंदिर ही माझी शाळा. त्यामुळे लहानपणापासून वसंत व्याख्यानमाला असा बॅनर मी वाचत आलो आहे. त्यावेळेला कधीच वाटलं नव्हतं की या वसंत व्याख्यानमालेमध्ये माझंही कधीतरी व्याख्यान होईल. म्हणून मी सर्वप्रथम वसंत व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत त्यांच्याविषयी अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
आजचा आपला विषय आहे साध्य आणि साधन. दिसायला अगदी सोपा वाटतो असा विषय. विषय तसा सोपाही आहे, पण त्याचा अर्थ जर आपण घेतला आणि त्यामध्ये त्या अर्थामध्ये आपण खोल 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 पुढे शिरत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की यात ब्रह्मांड मावू शकेल एवढा मोठा अर्थ आहे. या ब्रह्मांडामध्ये 4 प्रकारचे जीव मात्र जन्माला येतात. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज असे ते 4 वर्गामध्ये विभागले गेलेले आहेत. जारज म्हणजे जे गर्भाशयातून जन्माला येतात ते, अंडज म्हणजे जे अंड्यामधून जन्माला येतात ते, स्वेदज म्हणजे ज्यांचा घामापासून जन्म होतो ते, उद्भिज म्हणजे जे जमिनीतून निर्माण होणारे. असे 4 प्रकारचे जीव जन्माला येतात आणि या प्रत्येक जीवमात्राला 4 भावना, 4 गोष्टी, 4 वैशिष्ट्ये असतातच. प्रत्येक जीवमात्राला आहार, निद्रा, भय, मैथून या गोष्टी अत्यावश्यक आहेत. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी आहार घ्यावा लागतो. त्यानंतर विश्रांतीसाठी निद्रा घ्यावी लागते आणि प्रत्येक जीवमात्राला आपल्या आयुष्याविषयी काळजी करत असताना कोणाचं तरी भय असतं आणि पुनरुत्पादन, प्रजोत्पादन यासाठी मैथुनही असतं. परंतु मनुष्य मात्राला विवेक नावाचा 5वा घटक हा दिल्यामुळे मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा, इतर योनींपेक्षा, इतर जीवमात्रांपेक्षा वेगळा आहे. आणि म्हणून मनुष्य मात्राचं आयुष्याचं ध्येय काय असावं, त्याचं अंतिम उद्दिष्ट काय. मनुष्य जन्माला आल्यानंतर तो नेमका कशासाठी जन्माला आलाय, त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट काय, याच्याकरता हजारो नाही लाखो ग्रंथ संपदा निर्माण झाली आहेत की माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय याच्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य वाहून घेतली आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की प्रत्येक जीवामध्ये आत्म्याचा अंश आहे आणि हा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. आणि म्हणून जीवात्म्यानी परमात्म्याशी प्रस्थापित केलेला संबंध आणि त्या आत्म्यानी परमात्म्याशी तादात्म्य पावण्याचं, तादात्म्यता साधण्याचं जे तंत्र आहे तोच मनुष्य जीवनाचा उद्दिष्टाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले गेलेत. पुरुषार्थ हा कुठेही लिंगात्मक अर्थानं घ्यायचा नाही आहे. प्रत्येक जीवाला त्या अर्थाने तो लागू होतो. आणि म्हणून आपल्या इथं सांगितलं की 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. संकल्पना अशी आहे की प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा 5वा जो घटक आहे विवेक, हा विवेक विकसित होतोच असं नाही आहे. किंबहुना लहानपणी तो विकसित झालेला नसतो आणि तो विवेक विकसित करण्याचं काम हे संस्काराने केलं जातं. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये संस्काराला महत्त्व आहे. डोळ्यासमोर आपण एक उदाहरण घेऊ की एक अरण्य आहे, मोठं अरण्य आहे, शेकडो किलोमीटर पसरलेलं अरण्य आहे. या अरण्यामध्ये 5 ठिकाणी 5 वाघिणी या एकाच वेळेला प्रसूत झालेल्या आहेत आणि त्या 5 वाघिणींना बछडे झालेले आहेत. आणि त्याच वेळेला ज्या ठिकाणी जंगल नाही, लोकांची वस्ती आहे, अशा ठिकाणी 5 महिला याही प्रसूत झालेल्या आहेत
आणि त्यांनी प्रसूतीच्या वेळी 5 बालकांना जन्म दिला आहे. जशा 5 वाघिणी निरनिराळ्या ठिकाणी आहेत तशा 5 महिला सुद्धा निरनिराळ्या ठिकाणी आहेत. त्यातली एक महिला ही मोठ्या बंगल्यामध्ये राहणारी आहे. एक महिला ही उच्चभ्रू वस्तीतल्या एका सदनिकेमध्ये राहणारी आहे. एक महिला ही हाऊसिंग सोसायटीमधल्या एका सदनिकेमध्ये राहणारी आहे. एक महिला ही झोपडपट्टीत राहणारी आहे आणि एक महिला ही फुटपाथवर राहणारी आहे. 5 वर्षांनी जंगलामध्ये जन्माला आलेल्या वाघिणींच्या बछड्यांची आपण जर पाहणी केली तर असं लक्षात येईल की त्यांच्यात फारसा काही फरक नाही. प्रत्येकजण आपापली उपजीविका करण्याचं जे साधन आहे, शिकार करणं, ते त्या पद्धतीनं करतोय. पण 5 वर्षांनी जर आपण या बालकांची प्रगती बघितली तर आपल्याला लक्षात येईल की फुटपाथवर जन्माला आलेलं बालक हे वेगळ्या धर्तीचं आहे. झोपडपट्टीमध्ये जन्माला आलेलं की ज्याच्या डोक्यावर आसरा आहे, छप्पर आहे, तात्पुरतं का होईना, त्याची अवस्था वेगळी आहे. सदनिकेमध्ये जन्माला आलेलं, हाऊसिंग सोसायटीमध्ये जन्माला आलेलं बालक ते वेगळ्या प्रकारचं आहे. उच्चभ्रू वस्तीतल्या सदनिकेमध्ये जन्माला आलेलं बालक वेगळं आहे आणि बंगल्यामध्ये जन्माला आलेलं बालक वेगळं आहे. आणि हा सगळा परिणाम हा संस्काराचा घडत असतो. अजूनही 15 वर्षांनी त्यांची जर आपण प्रगती बघितली तर आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसून येतो. आणि म्हणून आपल्या इथं संसारामध्ये संस्काराला महत्त्व सांगितलंय. आजचा जो आपला विषय आहे साध्य आणि साधन. जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्य मात्राला विवेकबुद्धी विकसित झाल्यानंतरच साध्याचा विचार करता येतो. प्रत्येक जीवनामध्ये साध्य असलं तरच त्या जीवनाला साफल्य येतं. अन्यथा दिशाहीन वारू किंवा दिशाहीन होडी ही कुठेही भरकटली जाते. तशा पद्धतीनं मानवाचं जीवन भरकटलं जाईल. लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याला समजत नसतं म्हणून त्याचे पालक त्याला सांगतात की अरे तुला शाळेत जायचं आणि परीक्षा पास व्हायचे, आणि त्यामुळे ते त्याच्यासमोर एक साध्य ठेवतात. परीक्षा हे त्याचं साध्य असतं. मग त्याला शिकवणारे शिक्षक, मग त्याला असणारी शाळा, हे साधन असतं. साध्य आणि साधन यांची गंमत कशी आहे बघा. आज आपण ज्याला साध्य म्हणतो ते साध्य प्राप्त करण्यासाठी जे साधन आपण वापरतोय ते साधन नंतर आपण टाकून देतो म्हणण्यापेक्षा आपण विसरतो. अगदी जसं आपण अग्निबाण प्रक्षेपित केलेले बघितलेत की त्या अग्निबाणाचा पहिला भाग गळून पडतो, मग दुसरा भाग गळून पडतो, तिसरा भाग गळून पडतो आणि मग ते अंतरिक्षामध्ये जिथं ते स्थिर होतं त्यावेळेला मग त्याला त्याची गती प्राप्त होते. परंतु ज्याप्रमाणे अग्निबाणाला नभामध्ये झेप घेत असताना पहिला भाग उपयुक्त ठरतो, तो पहिला भाग काही कालावधीकरता साधन म्हणून वापर करत असतो. आयुष्याचं तसंच आहे. आजचं आपलं जे साध्य आहे ते उद्याचं साधन होणार आहे, आणि उद्याचं जे साध्य आहे ते परवाच्या दिवशीचं साधन असणार आहे. हे आपण लक्षात घ्या. वाक्य थोडी जटिल वाटली तरी सोपी आहेत. लहान मुलाला सांगतो की तुला 4थीची परीक्षा पास व्हायची, मग तो पास झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे 4थीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाल्यामुळे त्याला 5वीला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळालाय, आणि त्यावेळेला त्याचे पालक सांगतात की आता अभ्यास कर आणि 10वीच्या परीक्षेत तुला चांगले गुण प्राप्त करायचे. त्या कालावधीकरता त्याच्या समोर 10वीला अत्यंत चांगले गुण प्राप्त करणे एवढे उद्दिष्ट असते आणि तेवढे त्याचे साध्य असते.
10वीला चांगले मार्क मिळाल्यानंतर ते साध्य त्यांनी प्राप्त केलेलं असतं की जेणेकरून त्याला महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयात, चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळतो. त्यावेळेला त्याला आपोआप कळतं की आता आपलं साध्य 12वीला चांगली गुण प्राप्त करायचे. म्हणजे त्या 2 वर्षाकरता त्याचं साध्य हे 12वीला उत्कृष्ट मार्क संपादन करणे हे असतं. 12वी चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर, उत्तीर्ण झाल्यानंतर मग पदवी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्या कालावधीत पदवी हे त्याचं साध्य असतं आणि 12वीचे चांगले मार्क हे त्याचं त्यासाठी साधन होतं. पदवी चांगल्या पद्धतीनं प्राप्त केल्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळते, अर्थार्जन चांगलं सुरू होतं आणि त्यामुळे अर्थार्जन म्हणजे चांगली नोकरी मिळवणं हे त्याचं साध्य ठरतं. त्यासाठी त्याला पदवीचे मार्क, पदवीची गुणवत्ता हे साधन ठरतं. आणि म्हणून साध्य आणि साधन यांचा संबंध हा फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या इथं वेदांतामध्ये सुद्धा किंवा न्यायशास्त्राच्या ग्रंथांमध्ये सुद्धा साध्य साधन भाव असे महत्त्वाचे अध्याय आहेत. अगदी व्यावहारिक उदाहरण की आपण प्रवासाला निघाल्यानंतर वाटेत जेव्हा नदी लागते त्यावेळेला नदी पार करणे हे आपलं साध्य असतं आणि त्यावेळेला जी आपण नाव वापरतो ते नाव हे साधन ठरतं. आणि नंतर आपण नदी पहिलं तिरी गेल्यानंतर ते साधन सोडून देतो. आयुष्यामध्ये साध्य आणि साधन यांचा अन्योन्य साधारण संबंध आहे. आता हा संबंध हा निरनिराळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे जसा कार्यकारण संबंध आहे तसा साध्य साधन संबंध आहे. आता कार्यकारण संबंध आपण समजून घेऊ की सोन्याचा दागिना आहे. आपल्याला तो साध्य, आपलं उद्दिष्ट काय, आपलं साध्य की सोन्याचा दागिना करायचं आणि म्हणून सोनं हे साधन आहे. पण ते तयार करत असताना त्याला लागणारा सोनार, त्याचं कौशल्य, त्याला लागणारी छोटीशी हातोडी, त्याची अवजारं, त्याला लागणारा अग्नी ही सुद्धा साधनं आहेत. परंतु ही जी साधनं आहेत, अग्नी असू देत, त्या सुद्धा सुवर्णकाराचं कौशल्य असू देत, त्याची अवजारं असू देत, याला निमित्त कारण म्हणतात. आणि मग अंतिमतः तो सोन्याचा दागिना तयार होतो. मग त्यावेळेला आपण जेव्हा तिकडं त्या दागिन्याकडे बघतो तेव्हा ते सोनं म्हणून बघत नसतो, तो दागिना म्हणून बघत असतो. परंतु सोनं आणि दागिना यांचा जो संबंध आहे त्याला उपादान कारण असं म्हणतात. ते दोघांना एकमेकांना चिकटून आहेत. आणि म्हणून संत आत्म्याशी परमात्म्याचा असलेला संबंध हा बघत असताना हा कार्यकारण भाव हा लक्षात घेत असतात. आणि म्हणूनच हे जे संत असतात ते असं म्हणतात की जे जे दिसे, जेथे जेथे दिसे भूत तेथे तेथे दिसे भगवंत. की त्या प्रत्येक आत्म्यामध्ये आम्हाला भगवंत दिसतो. आणि म्हणून संतांची महती थोर आहे. आता या पार्श्वभूमीवर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनाचं साफल्य हे साध्य आणि साधन यांचा संबंध एकदा आपण समजावून घेतला की ते सोपं होतं. सोपं कसं होतं तर आपण ज्या वेळेला बाल्यावस्था संपवतो, ज्या वेळेला यवनामध्ये प्रवेश करतो आणि यवनामध्ये आपण आपलं जेव्हा शिक्षण पूर्ण करतो त्यावेळेला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 टप्प्यांमधला पहिला टप्पा जो आहे तो धर्म काय तो समजून घेण्याचा आपण करतो. अंतिम उद्दिष्ट आहे ते मोक्ष. या मोक्षासाठी धर्म काय, अर्थ काय आणि काम काय ही त्या अर्थाने साधनच म्हटली पाहिजे. आणि म्हणून धर्माचा एकदा अभ्यास झाल्यानंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही अर्थ मिळवायचा, पैसा मिळवायचा. पण पैसा
हे साधन आहे हे तुम्ही विसरता कामा नये. बहुंशी लोक पैसा हेच साध्य मानतात आणि त्यामध्ये गडबड होते. पैसा हे साधन आहे. मला एकदम एक गोष्ट आठवली की एकदा गौतम बुद्धाला विचारलं होतं की अमृत आणि विष यात नेमका फरक काय. तेव्हा त्यांनी सांगितलं, जेवढं म्हणून आवश्यक आहे शरीराला असू देत, मनाला असू देत, बुद्धीला असू दे, आत्म्याला, जेवढं म्हणून आवश्यक आहे तेवढं मिळालं की ते सर्व अमृत, आणि आवश्यकतेपेक्षा जादा मिळालं आणि त्याचा संग्रह करत गेला की ते विष. मुद्दाम का सांगितलं की आपल्याला दिसतील समाजात अनेक लोक की ते आपलं उद्दिष्ट हे पैसा प्राप्ती ठरवतात, परंतु पैसा हे साधन आहे, साध्य नाही, याचा विसर पडल्यानंतर मग दुःखाला सुरुवात होते. आणि म्हणून या दोघांचा संबंध हा ज्यांनी जाणलाय, समजावून घेतलाय, त्याचं आयुष्य हे निश्चितपणे सुखावं होतं. आता सुख आणि दुःख या परत संकल्पना हा एक वेगळा विषय होऊ शकतो. पण मला म्हणाल तर जीवनामध्ये माणसाला साधन काय आणि साध्य काय याचा विसर कधीच पडता कामा नये. तो विसर ज्या वेळेला पडतो त्यावेळेला संभ्रमावस्था निर्माण होते, आणि ती संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर अर्जुनाची अवस्था जशी होते तशी होते. आणि म्हणून तिथं आपल्याला कृष्णाचं मार्गदर्शन हे मिळालं पाहिजे. जसं कठोपनिषदामध्ये सांगितलंय की तुमचं शरीर हा एक रथ जाणार, हा एक रथासारखा आहे. हा रथ, हे शरीर हे रथ आहे असं माना, आणि तुमची जी पंचेंद्रिय आहेत ती पंचेंद्रिय हे या रथाची 5 अश्व आहेत. या पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लगाम, आणि मन हे लगाम आहे. हा लगाम कोणाच्या हातात आहे? बुद्धी नावाच्या सारथ्याच्या हातात आहे. आणि बुद्धी ही सारथी आहे. सारथी म्हणजे रथ चालवणारा. मागं कोण आहे? तुमचा आत्मा जो आहे तो रथामागे बसलेला, या सारथ्याच्या मागे बसलेला रथी आहे, या रथाचा मालक आहे. म्हणजेच पंचेंद्रिय रूपी इंद्रियांवर मनरूपी लगामाने नियंत्रण ठेवलं, आणि मनरूपी लगाम हा बुद्धीच्या नियंत्रणाखाली असेल तर आत्म्याचा प्रवास सुकर होतो. कृष्ण हे बुद्धीचं स्वरूप आहे. जीवनामध्ये संभ्रमावस्था जेव्हा जेव्हा निर्माण होते त्यावेळेला साध्य काय आणि साधन काय याचा आपण पूर्ण विचार केला तर आपली ही संभ्रमावस्था दूर होते. विद्यार्थ्यांनी त्यांचं ध्येय एकदा निश्चित केलं की मग साधनं काय हे आपोआप त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे पदवी चांगल्या मार्गानं प्राप्त करायची असेल तर मग त्यासाठी लागणारा कोचिंग क्लास, त्यासाठी लागणारं विशेष प्रशिक्षण ही साधनं असते. परंतु एकदा विद्यार्थी दशा पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही अर्थार्जन करता त्यावेळेला मात्र निश्चितपणे तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय, साध्य, अंतिम उद्दिष्ट हे निश्चित करू शकला पाहिजे. साधन शुचिता हा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि साधन शुचिता ही साध्याशी विपरीत असेल तर गंभीर प्रसंग ओढवतात. म्हणून साधन हे साध्याशी सुसंगतच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी आहे, मी विद्यार्थी म्हणतो, खरंच मनात विचार येतो की खरंच प्रत्येकजण आजचा विद्यार्थी आहे का? दुर्दैवाने नाही म्हणावं लागतं, कारण प्रत्येकजण परीक्षार्थी आहे, त्याला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असतं. खरी विद्या जाणून घेणं हा फार महत्त्वाचा भाग आहे, पण तो भाषणाचा वेगळा विषय होऊ शकतो.
तुम्हाला परीक्षा पास व्हायचे, परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे, आणि म्हणून तुम्ही अभ्यास करणं हे साधन आहे. तुम्ही प्रशिक्षण वर्गाला जाणं, कोचिंग क्लासेसला जाणं, कॉलेजमध्ये शाळेमधले वर्ग त्यामध्ये ध्यान देणं आणि अभ्यास करणं हे साधन आहे. परंतु ऐन परीक्षेच्या वेळेला तुम्ही जर कॉपी केलीत तर ते कॉपी हे परीक्षा पास होण्याचं साधन आहे का नाही? आहे. परंतु अंतिम उद्दिष्ट की तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचे, ते ज्ञानप्राप्तीसाठी हे साधन उपयुक्त पडणार नाहीये. कारण तुमचं अज्ञान असल्यामुळे तुम्ही ज्ञानप्राप्तीसाठी वाममार्गाचा अवलंब करताय, आणि म्हणून साधन शुचिता ही महत्वाची असते. एकदा तुम्ही जीवनात स्थिरस्थावर झालात, तुमचं जीवनाचं उद्दिष्ट निश्चित केलं. प्रत्येक मानवाने आपल्या जीवनाचं उद्दिष्ट या परमात्म्याशी मी तादात्म्य पावलं पाहिजे असंच ठेवलं पाहिजे. सगळ्यांना जमेल असं नाही. किंबहुना असं सांगितलं जातं की 1000पैकी 999.99% लोकांना ते साध्य होणार नाहीये, पण तरीसुद्धा ते ठेवायचं. कारण ह्या जन्मात नाही जमलं तरी ह्या जन्मातली पुण्य पुढल्या जन्मात कामाला येईल. पण जीवनाचं उद्दिष्ट साध्य हे नेहमी उच्च ठेवलं पाहिजे. फेल्युअर इज नॉट क्राईम, बट लो ऑब्जेक्ट इज क्राईम. आता जीवनाचं उद्दिष्ट ठेवत असताना सर्वसामान्य माणसाला कळत नाही की तो ज्या कार्यालयात नोकरी करत असतो, मग तिथले वादविवाद, मग तिथं इतर सहकाऱ्यांबरोबरचे असलेले संबंध, मग आपापसात होणारी बरोबरी, तुलना, त्यातनं स्पर्धा, त्यातनं असूया, त्यातनं मत्सर, त्यातनं द्वेष, त्यातनं शत्रुत्व, ह्या सगळ्या भावभावनांचा कल्लोळ माजलेला असतो. परंतु त्यातून मार्ग काढत आपलं साध्य काय आहे याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण पुढं मार्गक्रमणा करणं महत्त्वाचं ठरतं. नोकरीचं साधन, अर्थार्जनाचं साधन कोणाचंही काही असू शकतं. बाहेर समाजात आल्यानंतर आपल्याला अनेक संस्था दिसतात. शिक्षण संस्थांचं उद्दिष्ट हे उत्कृष्ट विद्यार्थी करणं हेच असलं पाहिजे. मला माहिती आहे अशी एक संस्था, किंबहुना त्या संस्थेचा मी काही दिवस पदाधिकारी होतो, काही वर्ष, की शिक्षण संस्थेचा कारभार करत असताना आपल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अजिबात कॉपी करून द्यायची नाही, आणि त्याच्यासाठी कटाक्षाने आपण कडक नियंत्रण आणि अंमलबजावणी करायची. असं म्हटल्यानंतर गावातील काही धुरीण पुढे आले आणि म्हणले, काका आपल्या कॉलेजचा निकाल चांगला लागणार नाही अशाने. त्यांना मी सांगितलं, निकाल चांगला लागणं यासाठी कॉलेज उघडलेलं नाही. उत्कृष्ट विद्यार्थी तयार करणे याच्यासाठी कॉलेज उघडलंय. एखाद्या परीक्षेला आपलं प्रमाण कमी होईल, परंतु आपोआप विद्यार्थ्यांमध्ये संदेश जाईल की परीक्षेला कॉपी करून दिली जात नाही, त्यामुळे ते वर्षभर अभ्यास करतील. आणि म्हणून मी मुद्दाम का उदाहरण दिलं की व्यावहारिक उदाहरण असतात. एकदा विचारामध्ये स्पष्टता आली की मग संदिग्धता येत नाही. कुठलेही राजकीय पक्ष घ्या, प्रत्येक राजकीय पक्षाचं उद्दिष्ट हे राष्ट्र बलवान करणं आणि राष्ट्रहिताचा विचार करणं असंच असलं पाहिजे. त्यामुळे ज्या वेळेला पक्षहित का राष्ट्रहित अशी अवस्था निर्माण होईल, त्यावेळेला राष्ट्रहिताला प्राधान्य जेव्हा दिलं जाईल, त्यावेळेला आपोआप तो पक्ष पुढं मार्गक्रमणा करेल, प्रगतीकडे वाटचाल करेल. मला एक सुभाषित आठवलं, की ते सुभाषित त्या अर्थानं विचार केला तर या राजकीय पक्षांसाठी किंबहुना त्यांच्यासाठी नाही वापरता येणार. पण जर विचार केला तर त्याचा मतितार्थ काय आहे हा नक्की आपल्याला उपयोगी पडेल. त्या सुभाषिताचं
मतिदार्थ म्हणजे आपण ते सुभाषितच म्हणू, कारण त्याशिवाय तो रिदम येणार नाही, तो ताल येणार नाही. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थी पृथ्वी त्यजेत. आपला स्वतःचा एकट्याचा स्वार्थ हा कुळाच्या हिताकरता सोडून द्यावा, त्याग करावा. कुळाच्या हिताचा त्याग हा गावाच्या हिताकरता सोडून द्यावा. गावाच्या हिताचा त्याग हा राष्ट्राकरता सोडावा आणि राष्ट्राचा त्याग हा आत्मार्थम पृथ्वी त्यजेत. आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी पृथ्वीसुद्धा सोडावी लागली आपल्याला तरी त्याचा त्याग करायचा. राजकीय पक्षांनी, पुढाऱ्यांनी माझ्या वैयक्तिक पदापेक्षा पक्षहित महत्त्वाचं आणि पक्षहितापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचं असा जेव्हा विचार सुरू होईल आणि तो जेव्हा अंमलात आणला येईल, तो आचरणात जेव्हा येईल, त्यावेळेला या देशाचं भवितव्य निश्चितपणे सुरक्षित आहे, उज्ज्वल आहे. ज्यावेळेला मी देश असा विचार करतो त्यावेळेला एकदम अध्यात्मामधनं मी देश या संकल्पनेमध्ये येतो, मी राष्ट्र या संकल्पनेमध्ये येतो. मला हे सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला भगवंताने किंवा जो तुम्ही कोणी भगवंत म्हणा, कोणी त्याचं नाव अजूनही काही ठेवा, परमात्मा म्हणा किंवा निसर्गशक्ती म्हणा, ह्या निसर्गाच्या नियंत्रकाद्वारे जेव्हा ब्रह्मांड निर्माण झालं, ज्या वेळेला ही पृथ्वी निर्माण झाली, त्यावेळेला पृथ्वीवर अक्षांश रेखांश नव्हते. त्यावेळेला या पृथ्वीवर तथाकथित धर्म, पंथ, जात हे नव्हते आणि अक्षांश रेखांश नव्हते. त्यामुळे देशांच्या सीमा नव्हत्या, फक्त जीवसृष्टी होती. म्हणजे त्या अर्थाने अक्षांश रेखांश असू देत किंवा धर्म, पंथ, जात या गोष्टी असू देत, या मानवनिर्मित आहेत. पण तरीही राष्ट्रहिताला का प्राधान्य द्यायचं? आपली संस्कृती अतिशय उच्च दर्जाची आहे. किंबहुना मला असं वाटतं की विश्वगुरू निर्माण होण्याची क्षमता ज्या संस्कृतीमध्ये आहे, ज्या धर्मामध्ये आहे, ज्या संस्कारामध्ये आहे, तो संस्कार या भारत देशामध्येच जोपासला गेला आहे. आणि म्हणूनच आपण वसुधैव कुटुंबकम असा विचार करू शकतो. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा माझा आहे, हा दुसरा आहे, असा जे विचार करतात ना, ते कोत्या बुद्धीचे असतात. परंतु अवघे विश्व हेच माझं कुटुंब आहे असा विचार करणारे हे थोर आणि विशाल मनाचे असतात. आणि म्हणून अवघे विश्वची माझे घर अशी संस्कृती आपली आहे. पण असा उच्च विचार हा ज्या मनामध्ये वसतो, ते मन ज्या शरीरामध्ये वसतं, त्या शरीरालाच नष्ट करून टाकणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती जर जन्माला आल्या, तर त्या दुष्ट प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याला समूहाची सुरक्षितता ही लक्षात घ्यावी लागते. आणि म्हणून समूहाची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी काही नियम आले. पूर्वी सर्वजणांना नियम माहिती करून दिले होते आणि सर्वजण हे नियमानुसार काम करायचे. म्हणजे त्यावेळेला आपल्या समाजामध्ये काय अवस्था होती, जी अतिशय उन्नत अवस्था आहे. ती अवस्था अशी होती, न राज्यम
न च राजासीत न दंड्यो न च दांडिकः धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्मं परस्परम. त्यावेळेला राज्य ही संकल्पना नव्हती. त्यामुळे राजाश्रय राजावर अवलंबून असं काहीही नव्हतं. कारण दंडनीय अशी लोक नव्हती. त्यामुळे त्यांना दंड करणाऱ्याची आवश्यकता नव्हती. सर्व प्रजा धर्मवर्तन अनुसरायची आणि एकमेकांचं आपोआप रक्षण करायचे. परंतु पुढं असं झालं नाही. प्रजेमधले काही घटक असे निघाले की ते नियमांचं पालन करेन असे झाले. आणि म्हणूनच धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षतः अशी धर्माची एक व्याख्या करण्यात आली की तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करील. असं कोणी म्हटल्यानंतर लोकांना कळत नाही. आपण धर्म शब्द काढून टाकू. धर्माच्या जागी आपण घटना, भारतीय राज्यघटना असा शब्द घालू की तुम्ही राज्यघटनेचं रक्षण करा, राज्यघटना तुमचं रक्षण करेल. हे म्हटल्यानंतर माणसाला पटायला लागतं. म्हणजे काय की राज्यघटना हा तो एक नियमांचं संकलन केलेला एक समूह आहे. त्यातल्या सगळ्या तरतुदींचं तुम्ही रक्षण करा, त्या तरतुदी आपोआप तुमचं सगळ्यांचं रक्षण करील. मग हे आपल्याला पटायला लागतं. पण राज्यघटना हे सुद्धा साधन आहे आणि देशातील जनवासियांचं कल्याण हे साध्य आहे, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ज्या वेळेला देशाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्यामधला जो उच्च दर्जाचा विचार आहे, की जो आपल्या उदात्त संस्कृतीचा सर्वोच्च वारसा आहे, तो वारसा जतन करण्यासाठी आपल्याला राष्ट्र संकल्पना ही बिंबवली पाहिजे. आणि म्हणून सर्वजण राष्ट्रभक्त निर्माण झाले पाहिजेत. हे आपलं साध्य असलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर शेवटी राष्ट्र हे व्यक्तींनी बनलेलं आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीची शरीर संपदा ही हा एक महत्त्वाचा घटक ठरते. आणि तो शरीर संपदेचा महत्त्वाचा घटक असलेला भाग जतन करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या तब्येतीचं रक्षण केलं पाहिजे, आपापल्या देहाचं रक्षण केलं पाहिजे, आपापल्या आरोग्याचं रक्षण केलं पाहिजे. हे विसरून चालणार नाही. धर्म साधन भूतो ही देहो निरुज भासते, हे विसरून चालणार नाही. धर्माचं साधन असलेला हा आपला जो देह आहे हा निरोगी असणं हा आवश्यक आहे. आणि म्हणून सद्य परिस्थितीमध्ये आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट हे राष्ट्र बलवान करण्यासाठी आवश्यक असलेली शरीर संपदा ही नीट ठेवणं आवश्यक आहे. शेवटी मी सद्यस्थितीवर मुद्दाम का आलो? कारण आत्ता ते भारतावर नव्हे, संपूर्ण जगातल्या मानव जातीवर आलेलं ते संकट आहे. ते मानवनिर्मित आहे का निसर्गनिर्मित हा वेगळा गहन विषय, त्यामध्ये मला पडायचं नाही. परंतु आत्ता शरीरम आद्यम खलु धर्म साधनम हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये धर्माचं साधन असलेला आपला जो देह आहे तो देह आपण निरोगी ठेवणं हे अत्यावश्यक आहे. साध्य आणि साधन
हे निश्चित करत असताना अनेकांच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था निर्माण होते, ती हे साधन शुचित आहे का नाही, साधन शुचिता आहे का नाही, आणि ते नसेल तर संभ्रमावस्था निर्माण होते. मला एक व्यावहारिक उदाहरण सांगायचे. आपण कधी खेडेगावात गेला असाल तर आपल्याला दिसतं की अनेक ठिकाणी वणवे पेटलेले असतात. एक शेतकरी असतो, आपल्या शेताचं रक्षण करत असतो, आणि त्याच्या असं लक्षात येतं की एक 500-700 फुटावर, 1000 फुटावर दुसऱ्याच्या शेतामध्ये वणवा पेटलेला आहे. त्याला असं वाटतं की आपण आपलं शेताचं रक्षण कसं करायचं. त्याच्याही शेतामध्ये हिरवळ आहे, ती विजली तर काय, त्याच्या शेतामध्येही वाळलेलं गवत आहे, ते पेटलं तर काय. आणि म्हणून त्याला कळत नाही की आता पिकं कापणीला आली आहेत, पिकं वाढलेली आहेत, परंतु त्या पिकांना जर वणवा लागला तर ती पिकं जळून नष्ट होणार आहेत. आणि म्हणून लागवड केलेल्या शेताच्या पलीकडं जे वाळलेलं गवत होतं, ते 50 फुटाचं गवत चारी बाजूनी त्या शेतकऱ्याने स्वतःच्या हाताने जाळून टाकलं. त्यावेळेला बाहेरचा शेतकरी त्याला म्हणाला, अरे तू हे काय करतोय, तुझं स्वतःच गवत तू जाळतोयस. तो म्हणला, हो, त्या अर्थाने माझी ही स्वतःच गवत जाळण्याची कृती ही तुला विचित्र वाटेल, परंतु जे कष्ट करून पीक उभारून आलेलं आहे, त्या पिकाच्या रक्षणासाठी मला काही त्याग करावा लागणार आहे, आणि तो त्याग मी केला आहे, आणि म्हणून मी त्या उर्वरित पिकाच्या वर्धनासाठी, संरक्षणासाठी आसपास वाळलेलं गवत मी जाळले, की जेणेकरून जरी तो वणवा माझ्या शेतापर्यंत आला तरी मधले त्याला तो वणवा, जिथं मी अगोदरच वणवा लावलाय तिथला कुठेही जाळण्याचा भाग नसल्यामुळे तो आपोआप तिथे थंड होईल. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना अंतिम परिणाम काय होईल, तो धर्मदायी आहे का नाही, तो यशस्वी आहे का नाही, याचा विचार करणं हे क्रमप्राप्त ठरतं. म्हणून कुठेही आपल्या जीवनामध्ये साध्य आणि साधन यांची गल्लत करू नका. परवाच असं वाचण्यात आलं की एक शरीर सौष्ठवामध्ये ज्याने राष्ट्र स्तरावर, जागतिक स्तरावर खूप काही पदकं मिळवलीत, तो बिचारा करोनाला मृत्युमुखी पडला. आणि मग अनेकांची वक्तव्य आली की एवढी शरीर बलदंड देह. पण मला असं वाटतं की बलदंड स्नायू प्राप्त करण्याकरता जे मार्ग अवलंबिले गेले, की ते मार्ग निरोगी शरीर या ध्येयाला थोडे विचलित करणारे असावेत. आणि म्हणून त्याचं निरोगी शरीर हे निरोगी न राहता इतर काही गोष्टींच्या संपर्कामुळे त्या बिचाऱ्याला त्याचं जीवन हे व्यतीत करूनही, चांगल्या शरीर संपदेसाठी व्यतीत करूनही ते जीवन आज संपुष्टात आलं. आणि म्हणून साध्य आणि साधन या विषयाचा त्या अर्थाने आता परामर्श होऊ शकत नाही, वेळ कमी आहे. परंतु साध्य आणि साधन यांचा विचार करत असताना साधन शुचिता ही विसरता कामा नये. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जर काही आवश्यक त्याग करावा लागला, काही गोष्टी कराव्या लागल्या, तर त्या साधन शुचितेचा विचार न करता अंतिम उद्दिष्टाकडे नजर ठेवून आपल्याला कराव्या लागतात. व्यावहारिक उदाहरण परत दुसरं घेतो की आपली एक छोटी होडी आहे, त्या होडीमधनं आपण जगप्रवासाला निघालोत, आणि ज्या ठिकाणी किनाऱ्यावर पोचू त्या ठिकाणच्या लोकांकरता आपण काही अनेक गोष्टी अशा त्या आपल्या बोटीमध्ये घेतलेल्या आहेत. परंतु वादळ आलं आणि त्या बोटीचे हेलकावे वाढायला लागले, आणि हेलकावे वाढल्यानंतर असं लक्षात आलं की या बोटीमध्ये वजन वाढवायला पाहिजे, म्हणून आपण वाळू भरली आणि ती बोट
ही जड केली, मग हेलकावे कमी झाले. पुढं वारं पडलं, ती बोट पुढं जाईना, मग ती वाळू तर काढून टाकावीच लागली, परंतु बरोबर घेतलेल्या काही गोष्टींचाही त्याग करावा लागला. त्यावेळेला त्या अर्थानं त्या बोटीचा तोल सांभाळण्याकरता आपण घेतलेल्या वस्तू या सोडाव्या लागल्या. काही गोष्टी आपण साधन म्हणून वापरल्या, पण त्या साधनांचा त्याग करावा लागला. आणि म्हणून अंतिम उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. तुमचं जीवनातलं साध्य महत्त्वाचं आहे, तुमचं जीवनातलं ध्येय महत्त्वाचं आहे. आणि हे ध्येय जर आपण उच्च दर्जाचं ठेवलं, की मी माझ्या राष्ट्राकरता मी काम करणार आहे, हे जर ध्येय आपण ठेवलं, तर निश्चितपणे आपलं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य हे तर उज्ज्वल होईलच, पण राष्ट्राचा भविष्यकाल, पर्यायाने भावी कालावधीत येणाऱ्या आपल्या असंख्य पिढ्यांचा भावी भविष्यकाल हा सुद्धा सुखावह हा होणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माझे विचार सांगण्यासाठी ही वसंत व्याख्यानमालेच्या संयोजकांनी संधी प्राप्त करून दिली, म्हणून त्या सर्वांचा मी हार्दिक आभारी आहे, ऋणी आहे. जय हिंद, वंदे मातरम.